शब्दों की गूंज में आपका स्वागत है। आज मलकापुर शहर में प्रहार जनशक्ति पक्ष की ओर से काश्तकारों के लिए एक मोर्चा काढ़ा गया है। रैली लेके आए हैं वो तहसील के ऊपर। सरकार ने जो आश्वासन दिया था काश्तकारों को पीक बीमा कर्जा माफी के लिए, उसके लिए आज बच्चू कडू साहिब की पार्टी प्रहार जनशक्ति की ओर से मलकापुर शहर तहसील चौक के अंदर एक मोर्चा लेके आए हैं। जनशक्ति पक्ष के लोग मलकापुर शहर में सभी काश्तकार मोर्चा लेकर तहसील की ओर बढ़ रहे हैं। प्रहार जनशक्ति पक्ष को तमाम पार्टियों ने समर्थन किया है, जैसे कि समता के नीले वादा, इन्होंने भी उनके समर्थन किया है, उनको अपने पार्टी की ओर से समर्थन दिया है। अजय बहुत मलकापुर शहर में अजय बहुत प्रहार जनशक्ति पार्टी के युवा कार्यकर्ता, युवा नेता, जिनके सदारत के अंदर आज मलकापुर शहर के अंदर एक मोर्चा निकला है प्रहार जनशक्ति पक्ष की ओर से। अजय बहुत ये तहसील के अंदर अपना मोर्चा लेके पहुंचने वाले हैं। प्रहार जनशक्ति पक्ष का मोर्चा मलकापुर शहर के अंदर तहसील के ऊपर आ चुका है। तमाम काश्तकारों की आवाज बनकर बच्चू कडू पूरे महाराष्ट्र में काश्तकारों के लिए अपनी आवाज उठा रहे हैं। ये प्रहार जनशक्ति पक्ष का मोर्चा है। मलकापुर शहर में लोग प्रहार जनशक्ति पक्ष की ओर से समता के नीले वादल भाई अशान वानखेड़े, इन्होंने भी अपना सपोर्ट किया है। काश्तकारों को पीक बीमा कर्जा माफी के लिए तमाम पक्ष के लोग आज मलकापुर शहर के अंदर तहसील चौक के अंदर आए हुए हैं। भाई आपने प्रहार जनशक्ति पक्ष को समर्थन किया है कर्जा माफी के ऊपर, इसके बारे में अभी आप लोग योगदान देने के बाद में बाइक देंगे आप। यहाँ पर महाराष्ट्र के अंदर भारतीय जनता पार्टी महायुति की सरकार जब से बनी है, इलेक्शन के समय जिन्होंने अपने जाहिरनामे में, वचननामे में जो भी कुछ आश्वासित किया था, उन सभी बातों को पूरा करना चाहिए। किसानों की कर्ज माफी करना ये उनका पहला काम था, लेकिन आज तक ये सरकार नहीं कर पाई। और सरकार में बैठे हुए सरकार के कुछ मंत्री हम कर्ज माफी कर नहीं सकते ऐसा बयानबाजी कर रहे हैं। ये सरकार की नाकामी है, इसके लिए जनता और किसान रास्ते पे आए हैं। ये थे भाई अशान जी वानखेड़े, जिन्होंने सरकार के ऊपर सवाल उठाया है। उन्होंने कहा है कि सरकार ने जो वादा किया था वो वादा पूरा नहीं किया। इसके लिए पूरे महाराष्ट्र के किसान आज बच्चू कडू प्रहार जनशक्ति पक्ष के इनके साथ में मलकापुर शहर के अंदर नजर आ रहे हैं। हजारों की तादाद के अंदर मलकापुर शहर तहसील के ऊपर मोर्चा लेकर ये लोग आए हुए हैं। शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा तहसील कार्यालयावर आलेला आहे। शेतकऱ्यांचा सर्व ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा उत्तर माता की जय भवानी, बाबासाहेब आंबेडकरांचा तेव्हा सरकारनं आपल्याला आश्वासन दिलं होतं, सरकार आल्यावर आम्ही कर्जमुक्ती माफ करू, पण तेव्हा सरकार जेव्हा निघाली आपण कर्जमुक्ती केली नाही, फक्त आपला अर्थ हे बघत असतं। बच्चा बच्चा भीम का, अशान भाई के टीम का, लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणारे महाराष्ट्राचे दैवत राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे समतेचे गर्व
शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या सूचनेनुसार तसेच समतेचे निळे वादळ या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं। हे सरकार स्थापन होण्यापूर्वी महायुतीच्या घटक पक्षांनी मिळून जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, गरिबांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला काही गोष्टी परिपूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी सरकारने केली होती। पण सरकारमध्ये बसलेले काही मंत्री आम्ही कर्जमाफी करू शकत नाही, सरकारची ती क्षमता राहिलेली नाही, सरकार कर्जमाफी करण्यास असमर्थ आहे, अशा पद्धतीची नकारात्मक विधान करून जनतेची फसवणूक झाल्याचं आम्हाला सूचित करीत आहेत की काय असंच वाटते। आमचं म्हणणं आहे की सरकारने निवडणूक काळामध्ये ज्या ज्या घोषणा केल्यात, जी अभिवचनं दिलीत, जी वचनं दिलीत, ती कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजे। या ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला आहे। आमच्या बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होणार नसेल तर या प्रकाराला आणखी ऊत येऊ शकतो। शेतकरी हा नैराश्याच्या गर्तेमध्ये जात असताना सरकार मात्र भिन्न बसून असेल तर मग हे सरकार लोकाभिमुख सरकार म्हणता येणार नाही। हे जनतेचं सरकार आहे, हे गरिबांचं सरकार आहे, हे लोकांचं सरकार आहे आणि लोकांच्या भल्यासाठी काम करते। असं जर सरकारला या ठिकाणी नमूद करायचं असेल तर महायुतीच्या लोकांनी या ठिकाणी जनतेच्या सर्व समस्यांकडे तातडीने लक्ष पुरवलं पाहिजे। 2023-2024च्या पीक विम्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। सरकारने पीक विम्याचे पैसे कंपनीला भरलेले आहेत, पण ही कंपनी या ठिकाणी नुकसान झालेल्या आमच्या शेतकऱ्यांना पीक विमा देऊ शकत नाही, देत नाही, टाळाटाळ करत आहे। आणि आमचा असा आरोप आहे की हे महायुतीचं सरकार या पीक विमा कंपन्यांना पाठीशी घालून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे। या ठिकाणी दिव्यांगांचा प्रश्न आहे। दिव्यांगांना मिळणारी मदत ही अत्यंत तोकडी असून ती वाढवण्यात आली पाहिजे, अशा पद्धतीची मागण्या या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी केल्या आहेत। आता पावसाळा लागेल, पेरणीची तयारी करावी लागेल, शेत रस्ते अडून पडलेले आहेत, ते शेत रस्ते पोलीस बंदोबस्तामध्ये मोकळे करण्याची गरज आहे। या संदर्भामध्ये माननीय उपविभागीय अधिकारी, माननीय तहसीलदार यांच्या सोबत प्रहार संघटनेचे सर्व नेते मंडळी, समतेचे निळे वादळ या संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि आपण सगळ्यांच्या समोरच ही चर्चा झालेली आहे। पीक विम्याच्या संदर्भात या ठिकाणी एसडीएम साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी पुढच्या आठवड्यामध्ये बैठक लावून या सगळ्या प्रकरणाचा निपटारा करण्याची घोषणा केलेली आहे। याचा पाठपुरावा आपल्या पदाधिकाऱ्यांना करावा लागेल। दुसरी गोष्ट, कर्जमाफीचं काम हे सरकारचं आहे आणि हा राज्य शासन स्तरावरील पॉलिसीचा भाग असल्यामुळे ही मागणी ते सरकारकडे पाठवित आहेत। दिव्यांगांचा प्रश्न देखील सरकारकडे यांना पाठवणं गरजेचं आहे। शेत रस्त्यांसाठी जिथे जिथे शेत रस्ते अडलेले आहेत त्या ठिकाणी मोफत पोलीस बंदोबस्त देण्याची घोषणा या ठिकाणी ठाणेदार गिरी साहेब यांनी केलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्या ज्या जुजबी मागण्या आहेत त्या आपण या ठिकाणी सरकार प्रशासनाकडे मांडून सरकारपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे। बऱ्या बोलानं जर ह्या मागण्या शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या, दिव्यांगांच्या पूर्ण झाल्या नाही तातडीने, तर मग मोठ्या ताकदीने या ठिकाणी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येईल आणि मग त्यातून जर काही गैरप्रकार उद्भवला, काही दुष्परिणाम झाले तर त्याच्यासाठी महाराष्ट्राचं सरकार जबाबदार असेल।